छत्रपती शिवाजी महाराज की। पुणे केवळ विद्येचं माहेरघरच नाही तर शौर्य आणि साहसाची खाण। याच मातीतून थोर सेनानी आणि क्रांतिकारक घडले। पण आधुनिक पुण्याच्या क्रीडा संस्कृतीचा खऱ्या अर्थानं सुवर्णकाळ सुरू झाला 21 ऑक्टोबर 1968 रोजी। तत्कालीन महापौर भाई कडू यांनी तेव्हा एका स्वप्नाचं बीजारोपण केलं होतं। पुण्याच्या गल्ली बोळातील टॅलेंटला केवळ शहरच नाही तर जगाच्या नकाशावर मानाचं स्थान मिळवून देण्याचा तो एक ऐतिहासिक निर्धार होता। तिथूनच या महारणसंग्रामाचा जन्म झाला। तेव्हाचा पुणे क्रीडा महोत्सव म्हणजेच आजचा महापौर चषक। पुण्याच्या मातीत खेळला जाणारा हा केवळ एक खेळ नव्हता तर ते होतं एक व्यासपीठ। अशा खेळाडूंसाठी ज्यांच्या पायात वेग होता, ज्यांच्या मनगटात ताकद होती, पण ज्यांच्या स्वप्नांना हक्काचं मैदान मिळत होतं। भाई कडू यांनी पेरलेलं ते बीज आज एक महाकाय वटवृक्षात रूपांतरित झालं आहे। सुरुवातीच्या काळात मोजक्या खेळांपासून सुरू झालेला हा प्रवास आज पुण्याच्या अस्मितेचा अविभाज्य भाग बनला आहे। या स्पर्धेने पुण्याच्या गल्ली बोळातील टॅलेंटला केवळ व्यासपीठ दिलं नाही तर त्यांना शिस्त, जिद्द आणि संघर्षाची नवी व्याख्या शिकवली। दशकं बदलली, पुण्याचा चेहरा मोहरा बदलला, पण महापौर चषकाचा तो मूळ उद्देश आणि तोच रांगडा जोम आजही कायम आहे। जिल्हा क्रीडा संघटना आणि राज्य क्रीडा संघटनांच्या खांद्याला खांदा लावणाऱ्या अतुलनीय सहकार्यातून हा भव्य सोहळा आकाराला आला। 1968 मध्ये जेव्हा या प्रवासाची पायाभरणी झाली तेव्हा या महापौर चषकाचं एकच स्वप्न होतं। पुण्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक मैदानातून असे मौल्यवान हिरे शोधून काढायचे जे उद्या 7 समुद्रापार ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर आपला तिरंगा मानानं फडकवतील। या चषकामागील भूमिका अगदी सुरुवातीपासूनच स्पष्ट होती। कोणत्याही गुणवान खेळाडूची आर्थिक परिस्थिती त्याच्या गगनभरारीच्या आड येऊ नये हेच या स्पर्धेचं मूळ ब्रीद होतं। ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक कष्टाळू खेळाडूला एक न्याय, पारदर्शक आणि जागतिक दर्जाचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रामाणिक ध्यास होता। याच भूमिकेतून, याच मैदानाने आजवर देशाला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक महान खेळाडू दिले आहेत आणि तोच दैदिप्यमान वारसा 2026 चा हा महापौर चषकही आजही तितक्याच अभिमानाने आणि नव्या ऊर्जेने पुढे नेत आहे। 2020 साल उजाडली आणि एका अनपेक्षित संकटामुळे जगाची गती थांबली। कोविडच्या त्या काळात आपली मैदानं ओस पडली, शिट्ट्यांचा आवाज शांत झाला आणि एक अखंड चालणारी परंपरा काही काळासाठी खंडित झाली। पण मैदान कितीही काळ शांत राहिलं तरी पुण्याच्या खेळाडूंचं काळीज कधीच थकत नाही। आज त्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महापौर चषक पुन्हा एकदा अवतरतो, अधिक भव्यतेने, अधिक ताकदीने आणि एका नव्या जोमाने। पुण्याची ही क्रीडा संस्कृती पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाली आहे। तर सज्ज व्हा, कारण आजपासून पुन्हा सुरू होतंय क्रीडा विश्वाचं एक महापर्व। ही केवळ स्पर्धा नाही, हा आहे यशाचा महाउत्सव। ही फक्त लढत नाही, ही आहे आपल्या पुण्याच्या अस्मितेचा गौरव। खेळ आपला, विजय आपला आणि मानही आपला।